बेपत्ता मुलांनी बेंगलोरचा रस्ता धरला. पंढरपूर तालुका पोलिसांनी बेत हाणून पाडला. पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनेतून घरातील किरकोळ मतभेदावरून 2 अल्पवयीन मुलं घरातून पसार झाली. त्याने अचानक बेंगलोरचा रस्ता धरला. पालकांची धावाधाव झाली, परंतु पंढरपूर तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलांचा बेत हाणून पाडला गेला. ही घटना 10 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. प्रत्येक घरात चूल मातीची असते. मुलांना वळण चांगलं लागावं यासाठी आई वडील मुलांवर रागावत असतात. अशाच प्रकारच्या किरकोळ रागवण्यामुळे पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनेतील 2 अल्पवयीन मुलांनी टोकाचं पाऊल उचललं. ही मुलं घरातून पसार झाली. आई वडिलांनी याबाबतची तक्रार उरळी कांचन पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी पुण्यात शोधाशोध केली, परंतु काहीही उपयोग झाला नाही. उरळी कांचन पोलिसांना 10 जून रोजी रात्रीच्या सुमारास खबर लागली. ही 2 मुलं बेंगलोरच्या दिशेनं रवाना झाल्याचं समजलं. सोलापूर मार्गे ती दोघं बेंगलोरला जात असल्याचं समजतं. उरळी कांचन पोलिसांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्याशी संपर्क साधला. ही 2 मुलं त्या मार्गे जात असून त्यांना पकडण्यात यावं अशी सूचना केली. यावेळी मुजावर हे पेट्रोलिंग करत होते. त्यांच्यासोबत PSI विक्रम वडणे हेही होते. याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांचं मार्गदर्शन घेऊन तालुका पोलीस ठाण्याची टीम रवाना झाली. पंढरपूर तालुक्यातील अनवली फाटा इथं एक ट्रक टायरमधील हवा चेक करण्यासाठी थांबली होती. या ट्रक शेजारी 2 अल्पवयीन मुलं दुसऱ्या वाहनाची वाट पाहत असल्याचं दिसून आलं. तालुका पोलिसांनी या 2 मुलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. नावगाव विचारलं असता ही मुलं उरळी कांचन येथीलच असल्याचं आढळून आलं. या मुलांना घेऊन तालुका पोलिसांनी पोलीस ठाणं गाठलं. या मुलांना खाऊ पिऊ घातल्यानंतर उरळी कांचन पोलिसांना आणि त्यांच्या मातापित्यांना फोन केले. पहाटेच्या सुमारास उरळी कांचन पोलीस आणि या मुलांचे मातापिता पंढरपुरात पोहोचले. या दोन्ही मुलांना सुखरूप मातापित्यांच्या ताब्यात देण्यात आलं. उरळी कांचन पोलीस या मुलांना आणि मातापित्यांना घेऊन उरळी कांचनकडे रवाना झाले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुलांना योग्य संस्कार मिळणं गरजेचं आहे. आई वडिलांनी दिलेली शिक्षा सहन करण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असं मत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी यावेळी व्यक्त केलं. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, PSI विक्रम वडणे, सहाय्यक फौजदार सुधाकर हेंबाडे, हवालदार मंगेश रोकडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रामभाऊ चाटे यांच्याकडून करण्यात आले.